चला हा चेंडू पहिलाच चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी उचलतोय, फेकतोय. सुंदर थ्रो आलाय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं थोडासा बॅकअप या ठिकाणी कमी पडला किंवा मग सूर्यकिरण या ठिकाणी डोळ्यावरती आले असावेत. 2 धावा मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती. जगदीश करपडे या खेळाडूला आणि त्याच्या संघाला 3 षटकांचा हा मॅच आहे. 18 चेंडू मध्ये धावा सेट करायच्यात आणि त्यानंतर लाईन पाडा संघाला चेस करायच्यात. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा गेल्या, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती लगेच व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं आणि एक निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला गेला. पुन्हा एकदा अजित. जगदीशाच्या समोर हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली गजानन आणि या ठिकाणी फलंदाज बाद. हा जो फलंदाज आपण पाहतोय जगदीश करपुडे 3 चेंडूमध्ये 2 धावा करून बाद झालेला आहे आणि गजानन याच्या हातामध्ये झेल टिपला होता. सुंदर असा झेल गजानन यांनी पकडलेला आहे. या आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट झेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. मंगेश जाबर नवीन फलंदाज नव्याने आला कारण जगदीश बाद झाला. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेरा अँगलनं ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. आपल्याला बघायला मिळते क्षण चित्र बदलत असतं. दरम्यान अपील आणि हा फलंदाज फ्लम एल्बे सापडला गेलाय. मंगेशा आल्या पावली परत धाडलं जात आहे. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी अजित गरज यांच्या माध्यमातून. मंगेश साबर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतात, नाराज मनाने मागे परततोय आणि अर्थातच ब्रिलियंट गोलंदाजी केली ती म्हणजेच अजित याने. ऑन हॅट्रिक असेल अजित. चंदर हा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चंदर याला अगोदर आपण जर पाहिलं तर 1 डाऊन साठी पाठवलं होतं, आता 4थ्या क्रमांकासाठी त्याला पाठवलंय. अजित घरात आणि अजून काही गोलंदाज जर आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना मात्र अजित याला आता आपण पाहू शकता तो ऑन हॅट्रिक आलेला आहे. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक होते की मग पुन्हा एकदा काही धावा मिळतात किंवा मग डॉट डिलिव्हरी येते पाहणं गरजेचं आहे. अजित ऑन हॅट्रिक. समोर आहे चंदर. हवेमध्ये चेंडू, तिथे शतरक्षक जाण्याचा प्रयत्न करतोय मात्र संधी निर्माण झाली होती. अक्षय तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. सिंगल न धावफलक मात्र इथे आपण जर पाहिला तर पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 3 या धाव संख्येवरती. अनुभव हा सर्वात मोठा गुरु मानला जातो आणि अनुभव अजित याच्याकडे नक्कीच चांगला आहे. ऑन साइडला सुरेख टच मध्ये असलेला हा खेळाडू फलंदाज देवानंद खरपडे. सतीश दळवे, योगेश दळवे. हॅलो, आपण या ठिकाणी आलात. हॅलो चिक, हॅलो चिक. बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. धावसंख्या आहे ती 9. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये देवानंद खरपडे 1 चेंडू 6 धावा आणि चंदर साबर 1 चेंडू 1 धाव. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अजय घरत.
आपण जर पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस सुरू आहेत. भरपूर कधीपासून या आय डी तयार झालेल्या आहेत. काहींच्या आय डी जर आपण पाहिल्या तर स्कूल टाईमच्या आय डीवरती फोटो आपल्याला बघायला मिळतात आणि काहींच्या आता लेटेस्ट अपडेट केलेले आहेत. या ठिकाणी चांगला फटका आहे, सुरेख कव्हर ड्राईव्ह, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 13. काय सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल ना बघा, खडे खडे खेळला होता चेंडूला. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतात, नक्कीच डीप कव्हर क्षेत्रामधनं चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी. दरम्यान 13 धावा. व्हाईट बॉल, वाईडनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. गोलंदाज अजय घरत. सुरेख टायमिंग, मात्र क्षेत्ररक्षक होता तिकडे, क्षेत्ररक्षक गोंधळला आणि 4 धावा दिल्या. अंदाज चुकला होता क्षेत्ररक्षकाचा, या चेंडूला फक्त दिशा दिली होती आणि दिलेल्या दिशेनं नक्कीच दशा खराब करण्याचा प्रयत्न केलाय, तो म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचा. चंदर चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 18 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. क्या बात आहे, यष्टी रक्षापेक्षा जास्त अपील थोडम्यांची होती आणि ती अपील पंचांपासून आमच्यापर्यंत जरी पोचली होती, म्हणजेच आपण पाहतोय की उत्सुकता किती होती अपीलमध्ये. त्यांना माहिती आहे महत्त्वाचा फलंदाज आहे, चांगल्या पद्धतीने त्याने धावा बनवल्यात. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर दुसरं षटक चालू आहे आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साईडला खेळाय चेंडूला, क्षेत्ररक्षक नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण गजानन याचं, ज्या एका धावेने धावफलक पुढे सरकलं गेले. 19. चार चेंडूंचा खेळ झालाय, ज्याने शेवटच्या चेंडूवरती एक षटकार मारला होता. तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आला. आजच्या दिवसामध्ये चांगला टचमध्ये दिसतोय, चांगल्या गोलंदाजांना त्याने आज पूर्णपणे आकाशात मधले दिवसा तारे दाखवलेले आहेत. तोच फलंदाज, क्या बात आहे. बॅट फ्लो जर पाहिला तर नक्कीच एक चांगला बॅट लिपनं खेळताना दिसतोय. आणि देवानंद खरपुडे याच्याविषयी जर बोलायचं झालं तर तो नक्कीच बॉल जर बेट झाला तर नाश्ता इंटच्या फलंदाजाला सांगतो की थांब, मी आहे मैदानामध्ये. स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवतो. भरपूर कधीपासून क्रिकेट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पांडुरंग सावर असतील, त्यानंतर भूषण असेल आणि ओहो इथे मात्र नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. गजानन अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करते आजच्या दिवसामध्ये. मी म्हणेन ओव्हरऑल चांगला क्षेत्ररक्षक आहे, एक आउटफील्डचा चांगला खेळाडू. षटक झालं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21 अशी धावसंख्या आहे, ते म्हणजे जय बजरंग पालनपाडा संघाची.
शेवटचा षटक, टायमिंग लाजवाब, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा पिच बॉल होता, फक्त टाइम करायचं होतं चेंडूला. या चौकानशी धावफलक पुढे सरकला गेला 25. मग आता जर देवानंद खरपाडेपेक्षा चंदर सावर हा खेळाडू डेंजर वाटू लागलाय. कारण की आपण जर पाहिलं सर्वात जास्त धावा सध्या तरी त्याच्यात नावरती आहेत. 3 चौकार त्याने खेचलेले आहेत. त्याची हेअरस्टाईल सुद्धा थोडीशी आकर्षक आहे आणि खेळण्याची स्टाईल सुद्धा आकर्षक आहे. नक्कीच एक खेळाडूचं नाव आम्हाला कळलंय. या चेंडू नंतर नक्कीच त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. साम्य, सिमिलॅरिटी जी आहे ते सिमिलॅरिटीचा थोडासा डिस्कशन आपण करणार आहोत. दरम्यान गोलंदाजी रुपेश पागी, क्या बात है, वाईट बॉल. वाईटने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 26. पिंटू परचा याचा उल्लेख या ठिकाणी झाला आहे आणि त्याची सुद्धा स्टाईल अशाच पद्धतीने आहे खेळण्याची असं सांगितलं जात आहे. मी मात्र या खेळाडूला जास्त पाहिलेलं नाही आहे. अजून एक स्वतःला ब्लॉक करून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे एक निर्धाव चेंडू हाताळलाय आणि एक्स्ट्राचा जर विचार केला तर टायगर चषकामध्ये आपण जर पाहिलं कामन स्टेशन या ठिकाणी तर शेवटची मॅच होती. एका फलंदाजाने 6, एका फलंदाजाने 7 आणि पाहिलं 29 धावा कशा काय तर 15 धावा एक्स्ट्रा होत्या. त्यामुळे आपण जर पाहिलं मला वाटते राजवली संघ जो होता तो पराभूत झाला होता आणि जुचंद्र संघाने बाजी मारली होती. राजवली बी संघ होता, मरुदेव राजवली बी संघ होता. तर अशामुळं एक्स्ट्रा धावा किती टाकाव्यात हे सुद्धा ठरवणं गरजेचं असतं. जवळजवळ 12 ते 13 चेंडूचं षटक सुद्धा शेवटच्या दिवशी बघायला मिळालं. म्हणजे क्रिकेटमध्ये काय घडेल भरोसा नाही. या ठिकाणी काय घडलंय तर 1 धाव मिळाली, एका धाव्यानं धावफलक पुढे सरकलं. 27 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा षटक चालू आहे मैदानामध्ये. 3 चेंडू टाकून झालेले आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता स्ट्राईकवरती आलाय या शेवटच्या 3 चेंडूसाठी तुमच्या देवानंद खरपडे. वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 7 धावा करून तो नाबाद जिंदाबाद मैदानामध्ये खेळतोय. थोडासा वेळ जरा जास्त जातोय. आपण आयोजक संघ आहेत, आपल्याला सुद्धा विनंती आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी कुमार बगली, त्याच्याकडनं सुद्धा चूक झाले. मात्र आपण पाहू शकतो काय घडलंय. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब थ्रो. तर पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय धावचीत साठी. पाहूया आपण काय झालंय. फलंदाज बाद आहे. टच अँड गो अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडाफार फरक होता. आपल्याला इकडनं तो जवळजवळ 1 ते 1.5 इंचाचा फरक पडतो, मात्र जवळजवळ अर्ध्या फुटाचा फरक असेल. आणि थोडासा बॅट जर आपण पाहतोय लँडिंग होत आली असती तर कदाचित या ठिकाणी बेनिफिट गोज टू बॅट्समन असं चित्र या ठिकाणी झालं असतं. मात्र आपण धावताना ज्या चुका करतो त्या चुका नक्कीच आपल्याला त्रासदायक ठरतात. बॅट लँड करून जर आले तर कदाचित या ठिकाणी एक संधी फलंदाजाला मिळू शकली असती, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. म्हणजे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. धावसंख्या 28. सूरज भोवर नवीन फलंदाज. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी झेल घेताना या ठिकाणी झेल हातात सटकलाय. 1 धाव मिळाली, एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. 29 धावा झाल्यात.
या षटकाचा शेवटचा चेंडू असेल आणि इनिंगचा सुद्धा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन केलं जात आहे. कुमार हा जो खेळाडू आपण जर पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा नक्कीच दोन्ही डाहुरे हाताचे फलंदाज आहेत. दोन्ही डाहुरे हाताच्या फलंदाज याचा अर्थ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ हे 3 क्षेत्ररक्षक त्या व्ही शेपमध्ये आपल्याला ऑफ साईडला बघायला मिळतात. भरपूर वर चेंडू इम्पॅक्ट झाला होता. फलंदाज बाद झाला. मात्र त्या अगोदर लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. 31 धावांची गरज 18 चेंडूमध्ये. 10.33 ची सरासरीने धावा बनवायच्या आहेत. चला चिठ्ठ्या आपण करून घेऊया. चिठ्ठ्यांचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. कल्पेश, त्यानंतर रुपेश हे दोन्ही कर्णधार खेळत असलेल्या संघाचा एक एक प्रतिनिधी. हॅलो, प्रीत पाटील. प्रीत यांना मी विनंती करतोय, या ठिकाणी आपण चिठ्ठ्या करणार आहोत. एक चिठ्ठी उचलायची आहे, तिला बाय असेल. नाव काय तुझं बाबा? विनय. विनय, पूर्ण नाव? विनय विनोद माली. हा, विनोद माळी. एक चिठ्ठ्या उचलायची. चला, विनय कोणाचं भविष्य या ठिकाणी बायसाठी काढणार आहे? विनय वाचून दाखव. विजय संघबाई. चला टॉस करूया आपण, लगेच टॉस करूया. सन्मान्य आमचे आयोजक आहेत विश्वनाथजी, सकाळपासून भरपूर मेहनत करतात. त्यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. अजिता आले की नितीन, नितेश, ओव्हर किती खेळवायची यानंतर? 3. ओके, 3 ओव्हरचा मॅच असेल. छापाचा कौल झालाय. काय आलाय? काटा आलेला आहे. तर चिंचोटी संघाने टॉस जिंकलाय. मी ज्याने टॉस जिंकला त्या कर्णधाराशी फक्त आपण बोलूया. तुम्ही तुमच्या संघाला जॉईन करू शकता. तर कल्पेश, टॉस जिंकलाय. 3 ओव्हरचा मॅच आहे. संध्याकाळचं सत्र आहे. काय स्वीकाराल? फिल्डिंग. कारण संध्याकाळी जास्तीत जास्त बॅटिंग करणं पसंत करते, मात्र तुम्ही फिल्डिंग घेतले, तर का असं? कमीत कमी रनामध्ये रोखायचा प्रयत्न करू, त्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतली. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर हा होता टॉस झालेला आहे. यानंतर होणाऱ्या 4थ्या फेरीचा मॅच, आणि त्या टॉस जिंकला आहे तो म्हणजेच चिंचोटी पाटीलपाडा संघाने, आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ओव्हर टू ग्राउंड. बघा, विजयी संघाला संधी आहे पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्याची, कारण विजयी संघाला बाय मिळालाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, चेंडूला खेळून काढलाय शॉर्ट कव्हरला. पांडुरंग दादा सावर आहेत त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला फील्ड करत आहेत. एक सिंगल धावलेला आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट.
आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे गावदेवी चिंचोडी पाटीलपाडा आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी लोहारपाडा असा मॅच पाहायला मिळेल. बघा हलक्यात हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. एक धाव इथे कंप्लीट खराब फिल्डिंग झालाय. बॅकअपसाठी जगदीश आलाय. त्याचं आपण पाहतोय की 2 धावामध्ये रूपांतर झालेलं आहे. सागरदादा तुंबडा यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच बघण्यासाठी त्यांनी हजेरी लावली आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. अक्षय आणि ऋषिकेश अशी ही जोडी 31 धावांचं हे माफकचं आव्हान आहे. बघा शतरक्षक आहे तिकडे, खूप चांगले शतरक्षक. बघा 40+1 जबरदस्त खेळाडू आहेत पांडुरंगदादा सावर आणि भरपूर वर्षापासून ते क्रिकेट देखील खेळतायत. बघा बॉलिंग असेल फिल्डिंग असेल खूप चांगला परफॉर्मन्स देत असतात. सध्या तरी शतरक्षणामध्ये ते आपली कामगिरी चोखरित्या बजावतात. 4 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 31 धावांचं टार्गेट जे आहे ते पूर्ण करायचं आहे. काय फटका खेळलाय, ताकद झोकलं या फटक्यामध्ये. पॉवरफुल स्ट्रोक अक्षय घराच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा. वाह क्या बात आहे. चेंडू पर्यंत चेंडूच्या पाहतोय शेवट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, चेंडूला शरीरापर्यंत येऊ दिलं आणि हा फटका खेळलाय. काय चांगला स्ट्रोक, षटकार आलाय. धावफलक 10 या धावसंख्येवरती. या धावसंख्येवरती आपण पाहतोय ही धावफलक लागलेला आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावची जी संधी आहे, मात्र गोलंदाज चांगल्या प्रकारे चेंडू पकडू शकलेला नाहीये. एक सिंगल धावील. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 13 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 20 धावा हा मॅच जिंकण्यासाठी. पाहूया कुठला संघ इकडनं पुढे जाईल, कारण विजय संघाला बाय मिळालेली आहे. हवाई सफर चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावन करता आणखीन एक बिग वन षटकार. काय फटकेबाजी होताना दिसते. या अगोदर अक्षय आणि त्यानंतर ऋषिकेश शेलार. ठोकलाय षटकार. 12 चेंडू विजयासाठी 14 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. बारा चेंडू आणि 14 धावींची गरज आहे. ज्या बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमच्या 9 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. लाईनपाडा टीमच्या जर बघितलं तर 17 धावा धावफलकावरती लागल्यात. इकडनं आणखीन 7च्या सरासरीने या 14 धावा पूर्ण करायच्या आहेत. खोलवर डब्याचा हा चेंडूला खोदून काढलाय. चेंडू येतोय डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा उचली घेणारा चेंडू होता. दोन्ही पाय हवेमध्ये होते. हा फटका खेळत असताना अक्षयाचे खराब फिल्डिंग. 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. बघा 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही विजयासाठी 10 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑफस्टमच्या बाहेर कुठे एक वेगळी रणनीती इथे आखण्याचा प्रयत्न करतोय मंगेश जाबर. मात्र
एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय. अवलेस पाहतो पण कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढायला क्षेत्ररक्षक चंदर आहे तिकडे. अक्षय वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र पंचांचं बोर्ड हवेमध्ये. अक्षय घरात बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. आया गे तुरे वाली वाजवीत कोडत बेस वाजवीत तर वाजवीत ना दिसत हूं बेस. नऊ चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू विजयासाठी 8 धावा. 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा अजित घरात नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे आणि त्याच्यासाठी बक्षीस जाहीर झालेला आहे. सन्माननीय प्रकाशजी तुंबडा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज जाहीर झाला आहे आणि संजयजी लोखंडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज जाहीर झालेला आहे. 2 षटकारांसाठी 2 षटकार मारून जर हा सामना जर जिंकवतोय तर 1500 रुपयाचा रोख कॅश प्राईज हे त्याला दिल्यात येईल. आपण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावींची गरज आहे. अजित घरात संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावींची गरज आहे. अवलेच पाहतो पण खूप चांगला फटका केला गेला. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. हाय तोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि विजयासाठी आणखीन 4 धावींची गरज आहे. बघा बक्षीस षटकारांसाठी लागलं होतं. अवलेस एक सिंगल धाव आलेली आहे. इकडनं 6 चेंडू आणि 3 धावींची गरज आहे. चला आपल्या मागे जी गाडी आहे त्याचा आरसा थोडासा खाली फिरवायचा आहे. अजित साठी आणखीन बक्षीस जाहीर झालेला आहे. या चेंडूवरती जर षटकार ठोकून त्याने जर सामना फिनिश केला तर प्रकाशजी तुंबडा आणि संजयजी लोखंडे यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा आणि हे पेमेंट ऑनलाईन केलं जाईल. लक्षात घ्या पेमेंट ऑनलाईन केला जाईल. 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. या चेंडूवरती जर षटकार आला तर संजयजी लोखंडे प्रकाशजी तुंबडा यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहूया 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. इकडनं काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. प्रयत्न तर केला होता मात्र प्रयत्न सफल ठरतोय. 5 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. याच प्रकारे जर चेंडू जर आले ना तर 5 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. जगदीश आपण पाहतोय जो बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. जगदीश खरबुडे. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका येतोय. हा येतोय षटकार. बघा पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला असता तर नक्कीच बक्षीस मिळालं असतं कारण हे कॅश प्राइज पहिल्या चेंडूवरती होतं. पहिल्या चेंडूवरती जर षटकार जर आला असता तर हे बक्षीस मिळालं असतं.
मात्र मॅच हा जिंकलेला आहे. षटकार ठोकून हा मॅच समाप्त केलाय अजित घरत याने. नक्कीच यानंतर जे आपले संघ पाहायला मिळतील, प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या संघाला बाय मिळालंय. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा आणि युनिटी स्पोर्ट्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतील. यस, आपण पाहतोय जो षटकार ठोकलाय त्यासाठी ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. तर अजित घरात याने आपला स्कॅनर, फोन पे किंवा जीपेचा जो स्कॅनर आहे तो आपण प्रकाशजी तुंबडा यांना पाठवायचा आहे. आपल्याला ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. बघा षटकार ठोकून जो त्यांनी सामना आहे तो जिंकलेला आहे आणि